मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जगातला पहिला अँड्रॉइड फोन कोणी तयार केला होता? बऱ्याच जणांना असं वाटत असेल की हे सॅमसंगने केलं असणार, पण नाही. जगातला पहिला अँड्रॉइड फोन देणारी कंपनी ही HTC होती. एवढंच नाही तर जगाला ड्युअल कॅमेराचा स्मार्टफोन ही याच कंपनीने दाखवला होता. आताच्या पिढीला खरं तर ही कंपनी माहीत देखील नसेल. मात्र एकेकाळी ही कंपनी ऍपल आणि सॅमसंगच्या अगदी बरोबरीने उभी होती आणि त्याहूनही मोठी बाब म्हणजे ही कंपनी एका महिलेने सुरू केली होती. पण मग एकेकाळी एवढा ऑरा असणारी कंपनी आता कुठे गायब झाली? HTC कंपनीचे फोन मार्केटमध्ये येणं का बंद झालं? आणि ही कंपनी आता काय करते? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. HTC कंपनी कशी सुरू झाली, ती कशी फेल गेली, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भादी. 1997 साली तैवानमध्ये चेर वॉंग आणि पीटर चो या दोघांनी मिळून HTC म्हणजे हायटेक कम्प्युटर कॉर्पोरेशन ही कंपनी सुरू केली. चेर वॉंग यांनी अगदी शून्यातून कंपनी उभी केली असं नाही. त्यांच्या वडिलांची तैवानमध्ये एक मोठी ऑटोमोटिव्ह कंपनी होती. मात्र तीच कंपनी पुढे नेण्याऐवजी स्वतःचा वेगळा बिझनेस करणं चेर यांना जास्त बरोबर वाटत होतं. आपल्या वडिलांकडूनच प्रेरणा घेत चेर यांनी स्वतःची कंपनी सुरू केली. सुरुवातीला HTC ही कंपनी दुसऱ्या कंपन्यांसाठी लॅपटॉप आणि इतर डिव्हाइसेस बनवत होती. म्हणजे त्यांचा स्वतःचा ब्रँड नव्हता, तर दुसऱ्या ब्रँड्सना ते प्रॉडक्ट तयार करून देत होते. आणि हा बिझनेस खरं तर खूप तोट्यात चालला होता. एक वेळ अशी आली होती की कंपनी बंद पडायच्या घाईला आली होती. पण तेव्हा चेर यांनी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून कंपनी सुरू ठेवली. HTCचं नशीब खऱ्या अर्थानं तेव्हा बदललं जेव्हा त्यांची भागीदारी मायक्रोसॉफ्ट सोबत झाली. 2002 मध्ये HTCनं जगातला पहिला विंडोज ऑपरेटिव्ह सिस्टीमवर चालणारा स्मार्टफोन बनवला. हा फोन त्यांनी स्वतःच्या नावावर नाही तर इतर टेलिकॉम कंपन्यांच्या नावाने विकला. यामुळे जगभरातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये HTCचं नाव आदरानं घेतलं जाऊ लागलं. या यशामुळे कंपनीच्या फाउंडर्सना समजलं की त्यांच्यात आता स्वतःचा ब्रँड उभा करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत ते केवळ पडद्यामागचे कलाकार होते, पण आता त्यांना पुढे यायचं होतं. 2026 हे वर्ष HTCच्या आणि मोबाईल जगताच्या इतिहासातील सगळ्यात महत्त्वाचं वर्ष ठरलं. आणि याच वर्षी कंपनीने दुसऱ्यांसाठी फोन बनवणं बंद केलं आणि स्वतःच्या HTC या ब्रँड नेम खाली स्मार्टफोन विकायला सुरुवात केली. यावर्षी त्यांनी HTC विझार्ड हा फोन लॉन्च केला. पण खरी क्रांती घडली ती 2008 मध्ये. 2007 लाच ऍपलने आपला आयफोन लॉन्च करून नोकिया आणि ब्लॅकबेरीचं साम्राज्य हादरवून सोडलं होतं. ऍपलच्या या हुकुमशाहीला टक्कर देण्यासाठी गुगलने स्वतःची अँड्रॉइड ही सिस्टीम तयार केली होती. पण गुगलला ही सिस्टीम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका अशा हार्डवेअर पार्टनरची गरज होती जो क्वालिटी फोन बनवू शकेल. गुगलची ही शोध यात्रा HTC वर येऊन संपली. सप्टेंबर 2008 मध्ये गुगल आणि HTCने मिळून जगातला पहिला व्हायला अँड्रॉइड स्मार्टफोन बनवला. त्याचं नाव होतं HTC ड्रीम. काही देशांमध्ये याला T-Mobile G1 म्हणून देखील लॉन्च करण्यात आलं. या फोनने टेक वर्ल्ड मध्ये खळबळ उडवून दिली. यामध्ये स्लायडिंग कीबोर्ड, टच स्क्रीन आणि अँड्रॉइडची ताकद होती. या एका फोनने स्मार्टफोन जगताचा इतिहास आणि भविष्य दोन्ही बदलून टाकलं. अँड्रॉइडचा हा पहिला प्रयोग प्रचंड यशस्वी ठरला आणि इथूनच HTCच्या सुवर्ण काळाला सुरुवात झाली. लोक आता सॅमसंग किंवा नोकिया सोडून HTC कडे वळू लागले होते. 2009 ते 2011 या काळात HTCने एका पाठोपाठ एक ब्लॉकबस्टर फोन बाजारात आणले. कंपनीने HTC सेन्स UI नावाचा स्वतःचा एक सॉफ्टवेअर इंटरफेस देखील तयार केला, जो दिसायला इतका सुंदर आणि स्मूथ होता की लोकांनी सॅमसंगचे फोन नाकारायला सुरुवात केली. 2010 मध्ये गुगलने जेव्हा आपला पहिला प्रीमियम फोन नेक्सस 1 बनवायचा ठरवला, तेव्हा देखील त्यांनी HTCचीच निवड केली. यावरून समजतं की त्या काळात स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये HTCची लेवल काय होती. HTC डिझायर, HTC लेजंड आणि HTC Evo 4G यासारख्या मॉडेल्सनी बाजारात धुमाकूळ घातला होता. 2011 मध्ये तर HTCने कहरच केला. अमेरिकेच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये त्यांनी सॅमसंग आणि ऍपल दोघांना मागे टाकलं आणि नंतर तर HTC त्या वर्षी जगातील पहिल्या नंबरची मोबाईल कंपनी बनली. कंपनीचं मार्केट व्हॅल्युएशन नोकिया आणि ब्लॅकबेरीपेक्षा देखील जास्त झालं होतं. त्याच वर्षी त्यांना मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये बेस्ट फोन कंपनी हा अवॉर्ड देखील मिळाला. जगभरातील तरुणांसाठी HTCचा फोन असणं हे एक स्टेटस सिम्बॉल बनलं होतं. त्यांचा क्वाइटली ब्रिलियंट हा लोगो आणि घोषणा घराघरात पोहोचली होती. पण म्हणतात ना, जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता तेव्हाच तुमच्या पतनाची सुरुवात ही हळूहळू होत असते. HTCचा डाऊनफॉल खरं तर 2012 पासूनच सुरू झाला होता. याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत होत्या. पहिलं तर सॅमसंग गॅलेक्सी सिरीजचा उदय. सॅमसंगने आपली गॅलेक्सी S सिरीज लॉन्च केली आणि मार्केटिंगवर अब्जावधी डॉलर्स खर्च करायला सुरुवात केली. HTC त्यावेळी फक्त प्रीमियम आणि महागडे फोन लॉन्च करत होतं. तेव्हा सॅमसंगने बजेट, मिड रेंज आणि प्रीमियम अशा तिन्ही सेगमेंटवर फोकस केलं. त्यामुळे HTC एक ठराविक क्लास पुरतं लिमिटेड राहिलं. मिडल क्लास ग्राहक तिथपर्यंत पोहोचले नाहीत.
दुसरं मोठं कारण म्हणजे कायदेशीर लढाया. ऍपलने HTC वर पेटंट चोरीचा आळ घेतला आणि त्यांना कोर्टात खेचलं. ऍपलचा दावा होता की HTCने आयफोनचं डिझाईन आणि टच स्क्रीन टेक्नॉलॉजी फीचर्सला कॉपी केलंय. या न्यायालयीन कार्यवाहीला भरपूर वेळ लागला आणि अमेरिकन कोर्टाने केस चालू असल्यामुळं HTCच्या काही फोन्सना विक्रीवर बंदी आणली. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात HTCचे फोन अमेरिकेच्या मार्केटमध्ये दिसलेच नाहीत, ज्याचा थेट फायदा ऍपल आणि सॅमसंगने घेतला. 2012च्या पहिल्या तिमाहीत HTCचा नेट प्रॉफिट एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 70% खाली आला आणि रेव्हेन्यू 35% घसरला. तिसरी मोठी चूक होती खूप जास्त फोन बनवणं. HTCने एकाच वेळी मार्केटमध्ये खूप जास्त मॉडेल्स लॉन्च केले, ज्यामुळे ग्राहकांना नेमका कोणता फोन घ्यायचा हेच कळेना झालं. या कन्फ्युजिंग लाईनअपमुळे ब्रँडची क्लॅरिटी संपली आणि याच वेळी सॅमसंगने गॅलेक्सी नावाखाली एक क्लिअर आयडेंटिटी उभी केली. आणि आज तुम्ही बघताय की सॅमसंग गॅलेक्सी हे नाव आपल्याला आजही माहिती आहे. दरम्यान याच काळात कंपनीने एक अत्यंत चुकीचा निर्णय घेतला. त्यांनी बीट्स ऑडिओ नावाच्या ऑडिओ कंपनीचे शेअर्स विकत घेतले आणि आपल्या फोनमध्ये बीट्सचे हेडफोन्स आणि स्पीकर देण्यास सुरुवात केली. त्यामुळे फोनची किंमत प्रचंड वाढली. त्यांना वाटलं होतं की चांगल्या क्वालिटीच्या साऊंडसाठी लोक तेवढे पैसे देतील, पण तसं झालं नाही. ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नाहीये बघून HTCला बीट्स मधले आपले शेअर्स पुन्हा विकून टाकावे लागले, पण त्यात कंपनीचा भरपूर लॉस झाला. 2013 मध्ये स्वतःला सावरण्यासाठी HTCनं आपला मास्टरपीस फोन लॉन्च केला, ज्याचं नाव होतं HTC One M7. हा फोन स्मार्टफोन इतिहासातला सगळ्यात सुंदर डिझाईन असलेल्या फोन्सपैकी एक मानला जातो. पूर्णपणे अल्युमिनियम मेटल बॉडी, समोरच्या बाजूला ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स आणि अप्रतिम असा कॅमेरा. टेक क्रिटिक्सनी या फोनचं भरपूर कौतुक केलं, पण दुर्दैवानं हा फोन बनवताना HTCला मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग समस्यांचा सामना करावा लागला. फोनची मागणी जास्त होती, पण कंपनी वेळेवर सप्लाय करू शकली नाही. परिणामी ग्राहकांनी कंटाळून सॅमसंग गॅलेक्सी खरेदी करणं पसंत केलं. पुढे 2014 ते 2016 मध्ये स्मार्टफोन मार्केटचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं. चीनमधून Xiaomi, OnePlus, Oppo, Vivo अशा मोठ्या कंपन्या येऊ लागल्या. या कंपन्यांनी HTC सारखेच फीचर्स अगदी कमी किमतीत, म्हणजे HTCच्या तुलनेत अर्ध्याहून कमी किमतीत द्यायला सुरुवात केली. प्रीमियम सेगमेंटमध्ये ऍपल, सॅमसंग होतच, तर बजेट सेगमेंटमध्ये या चायनीज कंपन्यांनी पकड जमवली होती. HTC या दोन्हीमध्ये अडकून बसली. ना घर का ना घाट का अशा परिस्थितीत HTC अडकली होती. आणि मग 2011 साली ज्या कंपनीचा मार्केट शेअर 15% होता, तो 2017 मध्ये 1%च्याही खाली गेला. अखेर या तोट्याच्या गर्तेत अडकलेल्या HTCला वाचवण्यासाठी गुगलच पुन्हा एकदा पुढे आलं. 2017 मध्ये गुगलने HTCच्या स्मार्टफोन डिझाईन करणाऱ्या टीमला आणि अनेक महत्वाच्या पेटंट्सना $1.1 अब्ज म्हणजे सुमारे 7,000 कोटी तेव्हाचे 7,000 कोटी रुपये देऊन विकत घेतले. ही तीच टीम होती ज्यांनी गुगलचा पिक्सेल फोन डिझाईन केला होता. या करारानंतर HTC कडे स्वतःचं असं काहीच उरलं नाही. HTC मधले चांगले लोक गुगलने उचलले होते, त्यामुळे मग HTCने पुढे स्मार्टफोन बनवणं जवळपास बंद केलं. ज्या कंपनीनं स्मार्टफोन क्रांतीची पायाभरणी केली होती, तीच कंपनी आता स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत होती. अखेर नंतर त्यांनी स्मार्टफोन मार्केटमधून गपचूप एक्झिट घेतली. मग आता आज म्हणजे 2026 मध्ये HTC कंपनी नक्की काय करते? ती पूर्णपणे बंद झाली आहे का? ते याचं उत्तर आहे नाही. स्मार्टफोन मार्केटमधून बाहेर पडल्यानंतर HTCने आपला रूटच चेंज केला. आज ही कंपनी व्हर्च्युअल रियालिटी क्षेत्रातील एक आघाडीचं नाव आहे. त्यांचे HTC Vive हे VR हेडसेट जगातले सर्वोत्तम मानले जातात. ते आता मेटावर्स आणि ऑगमेंटेड रियालिटीच्या तंत्रज्ञानावर काम करतायत. अधूनमधून ते काही देशांमध्ये बजेट किंवा ब्लॉकचेन फोन लॉन्च करतात, पण आता स्मार्टफोन मार्केटमध्ये त्यांना कोणीही सिरियसली घेत नाही. मित्रांनो, HTCची ही कहाणी आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवते. बिझनेसच्या दुनियेत तुम्ही भूतकाळात कितीही मोठे असला तरी जर तुम्ही काळासोबत बदलला नाही किंवा जर तुम्ही ग्राहकांची बदलती गरज आणि बजेट ओळखू शकला नाही आणि जर तुमचं मार्केटिंग कमकुवत असेल तर तुम्हाला संपायला वेळ लागत नाही. बाकी तुम्ही कधी HTCचा फोन वापरला होता का? किंवा HTCचा कोणता फोन तुम्हाला आठवतो हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टेकभादीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.